म्हणजे काय? खरंच आज आपला देश, आपला समाज खूप प्रगती करत आहे, पण तरीही स्त्रीला जेवढं महत्त्वाचं स्थान मिळालं पाहिजे तेवढं नाही मिळत. म्हणूनच एका स्त्रीला म्हणजे एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जायचं. तिच्या जन्माअगोदरच तिचं बालपण हिरावून घेतलं जायचं. तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचं? त्या उमलत्या कळीला तोडायचा, त्या लहान जीवाला मुळापासून नष्ट करायचा. तेव्हा ती उमलती कळी आपल्या आईला बोलते. पुरुषत्वाच्या ओझ्याखाली दडलेलं हे स्त्रीचं जग उघडं अश्रू नयनांनी पाहायचंय. पुरुषत्वाच्या ओझ्याखाली दडलेलं हे स्त्रीचं जग उघडं अश्रू नयनांनी पाहायचंय. काळाच्या पडद्यात रडू नको आई, अगं आई काळाच्या पडद्यात रडू नको, आता मला जगायचंय, आता मला जगायचंय. आपल्याला आणि आपल्या समाजाला असं नाही केलं पाहिजे. आपण म्हणतो मुलगा झाला तर चांगलं होईल, पण मुलगी नको. आपण पाहतो बाहेरच्या देशात मुलीचं स्थान किती मोठं, आपल्या देशात किती लहान, तरी आम्हाला मुलगाच हवा. कारण आमची संस्कृती म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती. रात्री दारू प्यायची आणि बायकोला मारायचं, हीच का हो आपली पुरुष प्रधान संस्कृती? कोणी सांगेल का मला? हीच का आपली पुरुष प्रधान संस्कृती? तरी आम्हाला मुलगाच हवा. कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. मुलगी नाही का बनू शकत तुमच्या वंशाची पंथी? तरी आम्हाला मुलगाच हवा. मुलगा एका घरचा दिवा, पण मुलगी सासर माहेर दोन्ही घरात दैवत ठेवणारी लखलखती ज्योत आहे, विसरू नका. लक्षात ठेवा, फूल ना रहे धरती पर तो फल कहां से आएंगे? फूल ना रहे धरती पर तो फल कहां से आएंगे? जर मुलीच नाही राहिल्या या धरतीवर तर तुम्ही मुलं कुठून आणणार? तुमच्या वंशाचा दिवा कुठून पैदा करणार? फूल ना रहे धरती पर तो फल कहां से आएंगे? अंश काट कर अपना तुम वंश कहां से बढ़ाओगे? अंश काट कर अपना तुम वंश कहां से बढ़ाओगे? कोणीतरी म्हटलंच आहे, अरे लाटांबरोबर तर सगळेच पोहतात. अरे लाटांबरोबर तर सगळेच पोहतात, पण खरा शूरवीर तोच आहे जो लाटांना भेदून पुढे जातो. तशाच आपल्या समाजातल्या आजच्या काही स्त्रिया आहेत, पण आपल्या समाजाची अशी रीतच आहे. काही चांगलं केलं तरी लोक त्याला कुठे ना कुठे नाव ठेवता येईल याचीच जागा शोधतात. काही वाईट केलं तरी नावच ठेवतात. आपल्या समाजात चूक कोणाची का असेना, दोष मात्र स्त्रीलाच दिला जातो. आपल्या समाजात चूक कोणाची का असेना, दोष मात्र स्त्रीलाच दिला जातो. काही चांगलं केलं तरी, काही वाईट केलं तरी. अशा दुतंडी जगात पोरींनी जगावं तरी कसं? तुम्हीच सांगा ना, आमच्यासारख्या मुलींनी जगावं तरी कसं? मस्त मोकळेपणाने वागलं की म्हणतात पोरीला घरचं बंधन नाही. शांत गंभीरपणे वागला तर म्हणतात पोरीमध्ये फेस करायची हिंमत नाही. लग्न लवकर केलं तर म्हणतात काही सत्य लपवायचं असेल. लग्नाला उशीर झाला तर म्हणतात पोरीतच काही खोट असेल. हो, पोरीतच काही खोट असेल. खूप शिकलेली असेल तर म्हणतात काय कामाची मिरे डोक्यावर वाटेल. अशा या दुतंडी जगात पोरींनी जगावं तरी कसं? तुम्हीच सांगा ना, आमच्यासारख्या मुलींनी जगावं तरी कसं? पोरींनी जगावंही धासीच्या राणीसारखं आणि मरावंही धासीच्या राणीसारखं. मला वाटतं नेहमी उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात, झाकलेल्या डोळ्यांनी नाही. कारण झाकलेल्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न म्हणजे झोपेतलं स्वप्न, आणि ते झोपेतच पूर्ण होतं. म्हणूनच म्हणतात मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है, हौसले से उड़ान होती है. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, चांद अधूरा है सितारों के बिना, चांद अधूरा है सितारों के बिना, गुलशन अधूरा है बहारों के बिना, गुलशन अधूरा है बहारों के बिना, सावन अधूरा है बरसातों के बिना, और जीना अधूरा है एक नारी के बिना, और जीना अधूरा है एक नारी के बिना. एवढे बोलून मी माझे दोन शब्द सांगते. जय हिंद, जय भारत.